आंबेडकर यांच्या 300वी जयंतीनिमित्ताने राज्य मंत्रिमंडळाने प्रथमच ग्रामीण भागामध्ये कॅबिनेटची बैठक होणार आहे। ही बैठक आज 12 वाजता सुरू होणार असून जवळपास 3.5 ते 4 तास ही बैठक चालणार आहे। त्या बैठकीच्या आधी चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक आहे, त्या स्मारकाचं दर्शन घेतलं जाणार आहे आणि त्यानंतर 12 वाजता ही बैठक सुरू होणार आहे। आज आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे, तसं काय छावणीचं स्वरूप चौंडे येथे आलेलं आहे। त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी असणार आहे। जवळपास 42 मंत्री आणि 600 VIP असल्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि या ठिकाणी चौंडी नगरी जी आहे सज्जलेली आहे, ज्यामध्ये बॅनरबाजी ही मोठ्या प्रमाणात आहे। याच्यामध्ये बॅनरबाजीमध्ये देवाभाऊ नावाने गोपीचंद पडळकर यांनी मोठमोठे बॅनर लावले आहे, कटआउट आहे आणि त्याचं आकर्षण ठरलं आहे। देवाभाऊंच्या नावाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनर असले तर अतुल सावे मात्र 2 नंबरला आहे, त्यांचेही बॅनर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे। त्यामुळं चौंडी येथे होत असलेल्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अहिल्यानगरच्या किती निधी मिळणार किंवा चौंडी म्हणलं की धनगरचा प्रश्न येतो, त्यामुळं धनगर आरक्षणाचा प्रश्न गाळत असल्यामुळं धनगराच्या आरक्षणावरती काय निर्णय घेतला तो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि अहिल्यानगरला याच्यामध्ये किती निधी मिळतो आणि इथे होणारं येत्या भविष्य काळामधलं जे मोठा पुत्र उभारचा आहे त्याला निधी किती मिळणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपकसह साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर।